सर्वांना नमस्कार. राष्ट्रीय इडिमा दिवस साजरा करणाऱ्या या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. इडिमा एक अशी स्थिती आहे जी जगभरातल्या लाखो लोकांना प्रभावित करते. तरीही सामान्य लोकांमध्ये या स्थितीबद्दल जागरूकता आणि समज अनेकदा मर्यादित असते. इडिमाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय इडिमा दिवस साजरा करतं. आज आमच्याकडे वैद्यकीय तज्ज्ञांचं एक प्रतिष्ठित पॅनल आलेलं आहे जे आपल्याला इडिमाचं महत्त्व, इडिमाच्या लवकर तपासणीची आवश्यकता आणि इडिमाला कारणीभूत असणाऱ्या स्थितीचा शोध यावर त्यांचे मौलिक विचार आपल्याला सांगणार आहेत, आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. प्रश्नांकडे वळण्याआधी मी आमच्या पॅनलची तुम्हाला ओळख करून देते. सर्वप्रथम डॉक्टर आगम वोरा हे छातीचे चिकित्सक आहेत आणि मानद सरचिटणीस आहेत असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया API मुंबई यांचे. हॅलो एव्हरीबॉडी, आय एम डॉक्टर आगम वोरा, चेस्ट फिजिशियन मुंबई. त्यानंतर आहेत डॉक्टर मंगेश तिवस्कर, हे सिप्ला मेडिकल रिसर्च सेंटर मुंबई इथे सल्लागार फिजिशियन आणि डायबिटोलॉजिस्ट आहेत. ते मुख्य संपादकही आहेत जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया इन मुंबई. नमस्कार, मी डॉक्टर मंगेश तिवस्कर. मुंबईमध्ये मी गेले 30 वर्ष कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर आहेत डॉक्टर अमित शराफ, जे ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये फिजिशियन आहेत. Hello, I am Dr. Amit Saraf, the Director of Internal Medicine at Jupiter Hospital in Mumbai. Pleasure to be here. डॉक्टर, या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला प्रश्नांकडे वळूया. डॉक्टर आगम वोरा, मला तुम्हाला विचारायचं आहे की सामान्य श्रोत्यांसाठी आधी इडिमा म्हणजे काय हे तुम्ही स्पष्ट करू शकाल का? कि इडिमा एक खतरनाक बीमारी का चिन्ह हो सकता है. इडिमा पूरे बॉडी में हो सकता है, जिसको हम पूरे बॉडी की जनरलाइज स्वेलिंग बोलते हैं, या लोकलाइज हो सकता है, जो शायद आपके खाली पाँव में रखा जाए, शायद आपके सिर्फ आंखों के आजू बाजू हो, या शायद आपके हाथों में भी हो. इडिमा की वजह से पेट में भी पानी भर सकता है. हम डॉक्टर्स इडिमा को सेंट्रल और पेरिफेरल दो भागों में विभाजित करते हैं. पेरिफेरल में जनरली एंकल के आजू बाजू का स्वेलिंग आता है. वो एक तरफ या दो तरफ हो सकता है, जैसे यूनिलैटरल और बायलैटरल बोलते हैं. एंड डिपेंडिंग ऑन दैट वो अलग अलग बीमारियों को निर्देश करता है. ये वही इडिमा है जो शायद आपको कोई सिंपल टैबलेट है उसकी साइड इफेक्ट की वजह से हो. ये वही इडिमा है जो हार्ट की बीमारी में, किडनी की बीमारी में, लीवर की बीमारी में हो. यही इडिमा है जो हार्ट फेलियर को भी निर्देशित कर सकता है, या कभी थायराइड की बीमारी या लो प्रोटीन्स की वजह से होता है. थैंक यू. डॉक्टर, इडिमाची सर्वात सामान्य कारणं कोणती आहेत ते आधी आम्हाला सांगा. अगर हम कॉमन कॉजेस की बात करें तो इडिमा हार्ट की बीमारियों से होता है, लीवर की बीमारियों से होता है, किडनी की बीमारियों से होता है. अगर शरीर में हीमोग्लोबिन कम हो तो भी इडिमा हो सकता है. शरीर में प्रोटीन्स कम हो तो भी इडिमा हो सकता है. ये इडिमा हार्मोनल डेफिशिएंसी को भी निर्देशित करता है. कई बार थायराइड की बीमारियों में भी इस तरह के इडिमा पाए जाते हैं. ये इडिमा पूरे बॉडी में, जिसको जनरलाइज इडिमा कहा जाता है, वैसे भी प्रेजेंट हो सकता है, या लोकलाइज, जो शायद खाली पाँव में हो या चेहरे पे हो. इडिमा दिन के अलग अलग भागों में भी पाया जाता है. कई इडिमा सिर्फ सुबह में देखा जाता है, कई इडिमा दिन भर की दिनचर्याओं के बाद में, यानी शाम को या रात को पाया जाता है. तो डिपेंडिंग ऑन द प्रेजेंटेशन आपके डॉक्टर्स आपको बहुत सारे क्वेश्चन पूछेंगे और उसके बाद में ये निष्कर्ष पर पहुंचेंगे कि इडिमा की मेन वजह क्या है. तर डॉक्टर, हृदय अपयश आणि मूत्रपिंडाचा आजार हे असलेल्या रुग्णांमध्ये इडिमा हे एक गंभीर लक्षण काय आहे? इडिमा एक क्रिटिकल सिम्टम होता है. आप कोई भी बीमारी में ले लो, इडिमा को लाइटली नहीं लेना चाहिए. स्पेशली अगर ये हार्ट डिजीज में और किडनी डिजीज में हो तो ये हार्ट फेलियर को सूचित करता है, या किडनी के फंक्शन का बहुत गहरी तरह से खराब होने का निर्देश देता है. खाली एक सिम्टम पे नहीं, पर इडिमा का प्रेजेंटेशन से आपके डॉक्टर्स आपको डिटेल में इन्वेस्टिगेशन करने की सलाह दे सकते हैं. और मेरा ये पर्सनल मानना है कि आपको ये सब टेस्ट बहुत ही बारीकाई से उसका फॉलो करना चाहिए और उसको इन्वेस्टिगेट कराना चाहिए, क्योंकि अगर हम सही टाइम पे ये बीमारियों का डायग्नोसिस कर सके तो इट कैन बी अ गेम चेंजर फॉर दैट पेशेंट. आता डॉक्टर मंगेश तिवस्कर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या मते इडिमा असलेल्या लोकांना त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काही धोरणं किंवा स्वव्यवस्थापन धोरणं वापरता येतील का, याविषयी थोडंसं सांगाल का? सर्वप्रथम
मी सगळ्यांना सांगतो की जेव्हा केव्हा तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये कोणाला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये परिचयित लोकांमध्ये कोणाला जर का असा अंगावर सूज येण्या किंवा पायावर सूज येण्याचा आजार जर का असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही घरची काय ट्रीटमेंट घ्यायची ते प्लॅन करा. जनरली या सगळ्या रुग्णांनी एक 3-4 गोष्टी सांभाळणं आवश्यक असतं. विशेषतः वयस्क रुग्णांनी या गोष्टीची काळजीपूर्वक हाताळणी करायला हवी. एक, मिठाचं प्रमाण तुमच्या जेवणामधलं कमी करायला हवं. रोजच्या जेवणातलं लोणची, पापड, चटण्या ज्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं त्याचं सेवन कमी करायला हवं. जेव्हा पायावर किंवा चेहऱ्यावर सूज असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाण्याचं प्रमाण किंवा प्रवाही पदार्थ घेण्याचं प्रमाण ॲडजस्ट करून घ्यावं. साधारणतः दिवसाला 1 ते 1.25 लिटरपर्यंत तुम्ही पाणी किंवा पातळ पदार्थ घेऊ शकता. जर का पायावरच फक्त सूज असेल आणि दिवसभर काम केल्यानंतर येणारी जी सूज आहे, ज्याला जनरली मेडिकल टर्म्समध्ये डिपेंडंट एडिमा म्हटलं जातं, तर अशा रुग्णांनी रात्री झोपताना पायाच्या खाली एक उशी किंवा साधारणतः 6 ते 9 इंचाची उशी ठेवली तर सूज कमी होण्याचं प्रमाण पुष्कळसं साधता येतं. जेव्हा हे पेशंट्स ज्यांना अशा प्रकारची सूज पायावर येते, इवन खुर्चीवर बसताना सुद्धा समोर पायाखाली एक छोटंसं स्टूल जर का ठेवलं तर रक्ताभिसरण चांगलं होऊन या पेशंट्समध्ये सूज कमी व्हायला मदत होते. आणि जर का कुठे काही इन्फेक्शन असेल तर काही वेळा बर्फाचा शेक घेणं किंवा त्या दृष्टीने औषध उपचार करणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही घरी राहून सहज साध्य करू शकता. आता अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर, इडिमा व्यवस्थापित करण्यासाठी सर्वात प्रभावी उपचार कोणते आहेत याविषयी सांगा. सुजेसाठी किंवा इडिमाच्या ट्रीटमेंटला काय औषधं आहेत हे साधारणतः तुमचे डॉक्टर ठरवतील. पण काही जे सामान्यपणे वापरण्यात येणारी जी औषधं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जसं मी पहिल्यांदा सांगितलं की मिठाचं किंवा मिठाच्या पदार्थांचं सेवन कमी प्रमाणात करावं. परत एकदा सांगतो, लोणची, पापड, चटण्या आणि विशेषतः अशा चटण्या ज्या साठवून ठेवल्या जातात, या चटण्यांमध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं, तर याचं सेवन शक्यतो करण्याचं टाळा. पाण्याचं प्रमाण जसं डॉक्टर सांगतील तसं सांभाळा. आणि काही औषधं ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये डायुरेटिक्स म्हणतो, ती औषधं डॉक्टरांकडनं प्रिस्क्राईब करून ती कशी घ्यायची आणि त्याच्याबरोबर काय काळजी घ्यायला हवी हे व्यवस्थित जाणून घ्या. लक्षात असू द्या की ही जी औषधं वापरण्यात येतात त्यांनी खूपशा वेळेस लघवीला जास्त होणं किंवा वारंवार बाथरूमला जायला लागणं हे शक्य होऊ शकतं. त्यामुळे अशा रुग्णांनी ज्यांना या डायुरेटिक्स या औषधांचा प्रिस्क्रिप्शन आहे, या रुग्णांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की शक्यतो सकाळच्या वेळेसच ही औषधं घ्यावीत. रात्रीच्या वेळेस घेतली तर काही वेळा रात्रीची झोप डिस्टर्ब होऊ शकते. पण हे जे औषध आहे हे घेतल्यानंतर लक्षात ठेवावं की लघवीला होण्याचं प्रमाण वाढेल, बाथरूममध्ये जाण्याचं प्रमाण वाढेल. त्यामुळे तुमची दिनचर्या त्या दृष्टीने प्लॅन करा. डॉक्टर, तुमच्या मते इडिमावर रुग्णाच्या शिक्षणाचं महत्त्व काय आहे? लक्षात ठेवा की सामान्यतः अंगावरची सूज, विशेषतः पायावरची सूज ही पुष्कळ कारणांमुळे होऊ शकते. काही वेळा त्याला फिजिओलॉजिकल कॉजेस म्हणतात, जसं एस्पेशली बायकांमध्ये गर्भारपणाच्या मध्ये विशेषतः जेव्हा डिलिव्हरीची वेळ जवळ येते, 3ऱ्या ट्रायमेस्टरमध्ये पायावर सूज येऊ शकते. त्याला जनरली डिपेंडंट इडिमा म्हणतात. तर त्याच्यासाठी विशेष उपचार करण्याची गरज नाही. पण इतर वेळा जेव्हा पायावर किंवा अंगावर सूज येते किंवा चेहऱ्यावर सूज येते किंवा पोट मोठं होतं आणि पोटामध्ये पाणी असल्याचं जाणवतं, अशा वेळेस रुग्णांनी त्याच्याकडे लक्ष देणं आणि ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून कुठल्याही प्रकारची सूज, भले ती पायावर असो, चेहऱ्यावर असो, पूर्ण शरीरावर असो, पोटावर असो किंवा एखाद्या अंगविशेष भागावर असो, जेव्हा केव्हा असं काही असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणं आणि याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी रुग्णांनी या सगळ्या बाबतीत
थोडीफार तरी जाणकारी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर अमित शराफ, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की इडिमा असलेल्या रुग्णानं नेमकं कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा याविषयी थोडंसं सांगा. एडिमा एक बहुत साधारण और बहुत इम्पॉर्टेंट एक सिम्टम है. काफ़ी लोगों को होता है, बच्चों से लेके बड़ों तक. अँड किसी भी प्रकार के एडिमा स्वेलिंग याला हे दाखवावंच लागतं. त्याच्यावर बसून राहणं, थांबून राहणं इज नॉट राईट. बऱ्याच वेळा असं होतं की उद्यापर्यंत निघून जाईल किंवा पुढच्या वेळेला दाखवूया, काही दिवसांमध्ये येतं आणि वो निकल जाता है, कुछ समय के बाद दिखाएंगे. दैट इज नॉट राइट. आई वुड अर्ज एवरीबडी कि एडिमा अगर है, स्वेलिंग शरीर पे कहीं पे भी है, तो आपके नियरेस्ट डॉक्टर को मिल के उसके बारे में इवेल्युएशन करना जरूरी है. ये भी सही है कि हमेशा हर स्वेलिंग किसी बीमारी का ही निकलेगा ऐसी बात नहीं है. बट एट द सेम टाइम इट इज नॉट अ सिम्टम टू बी इग्नोर्ड और डिफर्ड. मेडिकल अटेंशन शुड बी सॉट एज सून एज पॉसिबल. डॉक्टर, हृदयाची विफलता बिघडलेल्या रुग्णांमध्ये इडिमा कसा विकसित होतो आणि त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे यासाठी प्रगत उपचार पर्याय कोणते आहेत? तर हृदयाकडे जर आपण एका पाण्याच्या पंपाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर जसं पाण्याचा पुरवठा एका पंपाकडे होतो आणि त्या पंपाला तो एक पुढच्या दिशेने फेकावं लागतं, तर हृदयामध्ये आपल्या शरीरामध्ये एका प्रकारची एक सेम सिस्टम चालू असते. रक्तभरात साखळलेलं रक्त हे रक्तवाहिन्यांच्या मार्फत हृदयापर्यंत येतं आणि मग ते बाहेर परत स्वच्छ झालं की शरीराकडे फेकलं जातं. या क्रियेमध्ये हृदयाचं फेलियर, हार्ट फेलियर हा जो एक पॅथॉलॉजिकल प्रोसेस सुरू होतो, येणारा अखंड रक्तपुरवठा हृदयाकडे हा तेवढ्याच प्रमाणात पुढे फेकला जात नाही. तर साहजिक आहे की मग समजा एक उदाहरणार्थ 100 लिटर जर रक्त हृदयाकडे येत असेल आणि समजा अंदाजे 75 लिटर पुढे जात असेल, तर कुठं ना कुठे तो जो बॅकलॉग राहतो, त्या फ्लुइडचा बॅकलॉग शरीरामध्ये साखळला गेल्यामुळे त्याच्यानी सूज निर्माण होते. आणि हे पहिलं लक्षण म्हटलं जातं. बऱ्यापैकी डिपेंडंट एडिमा पायाकडे हा पहिल्यांदा येतो. कधीकदार एखादा पेशंट जो बरेच दिवस बिछाना धरून आहे, झोपून आहे, त्याच्यावर पायांवर नसून पाठीच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला कुठे दिसून येऊ शकते. आणि खूपच जर याचं प्रमाण वाढलं, वेळेत वैद्यकीय ट्रीटमेंट नाही घेतली गेली, तर शरीरावर सुद्धा एडिमा ही सूज दिसून येऊ शकते. डॉक्टर, आता मला असं विचारायचं आहे की तीव्र मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये सूज आणि मूत्रपिंडाचं कार्य बिघडणं यांच्यातला संबंध जरा स्पष्ट करू शकता का? ड्रेनेज सिस्टमचं आपण जर उदाहरण घेतलं की आपण आपलं घरातलं एक उदाहरण घेतलं की जर बाथरूम तुंबून गेलं, तिथे जे ड्रेनेज सिस्टम आहे तिथे काही कचरा किंवा घाण साठून आली, तर जसं एक पाणी त्या परिसरात साठून असेल, त्याचरित्या किडनी आपल्या शरीरातला गाळ म्हणा किंवा एक फिल्ट्रेशन सिस्टम आहे, ज्यातनं नको त्या गोष्टी बाहेर जाणं आहे, हव्या त्या गोष्टी ठेवून घेणं आहे, ही एक नॉर्मल क्रिया किडनीतनं होत असते. या क्रियाच्या मागे जर फिल्टर तो कुठल्या कारणाने खराब झाला, किडनीचा फंक्शनॅलिटी कमी झाली, तर पूर्णतः ज्या प्रमाणात लघवी आणि त्यातनं बाहेर पडणारा गाळ जो आहे हा निघून नाही न गेला, तो शरीरामध्ये साखळायला गेल्यामुळे त्याची सूज निर्माण होते आणि त्या एडिमाला रिनल फेलियरचा एडिमा किंवा असं म्हटलं जातं. दुसरं कारण असं की किडनी एक अतिआवश्यक इरेथ्रोपोएटिन नावाचं हॉर्मोनही क्रिएट करत असते, ज्यातनं आपलं रक्त तयार होतं, हिमोग्लोबिन क्रिएट होतं. तर कधीकदार त्याचंही प्रमाण जर त्याचं प्रोडक्शन किडनीतनं कमी झालं किडनीच्या अफेक्शनमुळे आणि हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे अनिमिया नावाचा प्रकार जो होतो, त्यातनंही शरीराला सूज आणि एडिमा दिसून येऊ शकतो. त्यामुळे असे कुठे लक्षणं दिसले तर पटकन मेडिकल अटेन्शन घ्यावं. युजली हा जो एडिमा किडनीतला असतो याची सुरुवात जास्त करून चेहऱ्याकडे होते आणि पटकन जर कुठे नाही दाखवलं गेलं मग ती शरीराभर पसरली जाऊ शकते. आमच्या सगळ्या तज्ज्ञांना त्यांच्या एडिमावरच्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद. तर जसं आपण आपल्या तज्ज्ञांकडून शिकलो आहोत की एडिमा विविध वैद्यकीय स्थितींचं लक्षण असू शकतं आणि त्याकडे कधीही दुर्लक्ष केलं जाऊ नये. प्रतिबंध करण्यासाठी नियमित तपासणी आणि लवकर हस्तक्षेप करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीला इडिमाची लक्षणं जाणवत असतील तर इडिमा मार्चमध्ये सहभागी होऊया आणि चला निरोगी राहूया. धन्यवाद.